तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा। स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा। विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात। तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा। बामणडोंगरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नवीन इमारतीसाठी भूखंड वाटप आणि इतर मंजुरी देण्याची प्रक्रिया सुरू आहे। मात्र या शाळेसाठी स्थानिक आमदार महेश बालदी यांनी सिडकोकडे सतत पाठपुरावा केला होता। तसंच गव्हाण विभागीय अध्यक्ष निलेश खारकर यांनी आमदार महेश बालदी यांच्याकडे बामणडोंगरी परिषदेच्या शाळेसाठी अनेकदा निलेश खारकर प्रयत्न करत होते। बामणडोंगरी येथील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळ सुरू असल्याचा प्रकार समोर आलाय। शाळेत अंगणवाडी ते इयत्ता 7वी पर्यंत तब्बल 270 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। परंतु या सर्व विद्यार्थ्यांसाठी केवळ 8 वर्ग खोल्या उपलब्ध आहेत। त्यामुळे विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागा अपुरी पडत असून अनेक वर्गांचं एकत्रीकरण करून दाटीवाटीनं शिक्षण देण्याची वेळ शिक्षकांवर आली आहे। या सर्व गोष्टी लक्षात घेता या दृष्टीनं खारकर यांनी सिडको यांच्याकडे सतत पाठपुरावा केला। त्यामुळे सिडको किंवा प्रशासन असेल, पाठपुरावा करून विद्यार्थ्यांसाठी नवीन इमारत आणि पायाभूत सुविधा देण्याचं काम सिडकोच्या माध्यमातून करण्याचं काम खारकर यांनी केलं। तसंच आम्ही विकासाचं राजकारण करत आहोत, आम्हाला श्रेय घेण्याची गरज नाही। त्यामुळे उल्वेनोड येथील मतदारांना माहीत आहे उल्वे परिसरामध्ये विकासाचं काम कोण करतं हे जनतेला माहीत आहे, असा टोला खारकर यांनी विरोधकांना लगावलाय। त्यामुळे विरोधकांची पोलखोल निलेश खारकर यांनी या माध्यमातून केली आहे। तसंच आमदार महेश बालदी विकास काम करत आहे। या शाळेसाठी पहिल्यापासून कोण पाठपुरावा करत होतं, सगळेच कागदपत्र आमच्याकडे आहेत। त्यामुळे पाठपुरावा नेमकी कोणी केलं हे जनतेला माहीत आहे, अशी रोखठोक भूमिका खारकर यांनी व्यक्त केली। नमस्कार, मी निलेश खारकर, या विभागाचा भाजपचा अध्यक्ष आहे। मी श्रेय आम्ही भारतीय जनता पार्टीचा कुठलाही पदाधिकारी या शाळेविषयी, बामणडोंगरीची राजीव शाळा आहे त्याच्याविषयी श्रेय घेणार पण नाही आहे, आम्हाला श्रेय नको आहे। विषय असा आहे की या गावाची एवढीच भूमिका होती की जिल्हा परिषद सदस्य ज्यांनी माझी मिसेस जिल्हा परिषद सदस्य आहे, लोकांनी विश्वास टाकून आम्हाला निवडून दिलेले आहे निकिता खारकर यांना, त्यांना घेऊन स्कूल जी बामणडोंगरीची राजीव शाळा बामणडोंगरी आहे तिथे व्हिजिट करण्यासाठी गेली होती की काम कशा पद्धतीने चालू आहे आणि काय लवकरात लवकर ते बांधकाम नवीन इमारत कशी होईल या संदर्भात मुख्याध्यापकांशी चर्चा करण्यासाठी गेले होते। दुसरे आम्हाला श्रेय आम्हाला अजिबात नको आहे। दुसरी गोष्ट म्हणजे अमर म्हात्रे सांगतात की जे शाळेचं मी पत्रव्यवहार करतो, पण आपले जुने अध्यक्ष म्हणजे याच्या पूर्वीच्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आमचे संजय नाईक यांनी 2022 पासून पाठपुरावा केलेले पत्र आहेत आमच्याकडे आणि सिडकोनी त्यांना 2022 ला उत्तर पण दिलेले आहे। हे पत्र आहे आमच्याकडे, हे पत्र तुम्ही बघा व्यवस्थित। 2022 पासून ते पत्रव्यवहार करत आहेत आणि त्यांनी शाळेची मागणी केली होती नवीन शाळा बांधण्यासाठी। दुसरी गोष्ट म्हणजे अमर म्हात्रे सांगतात की श्रेय घेण्यासाठी किंवा हे मुद्दामून अध्यक्ष जिल्हा परिषदचे अध्यक्ष मंगेश साहेब वाकडीकर साहेब ह्यांना भेटण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य जर बामणडोंगरीच्या ग्रामस्थांना घेऊन गेले असेल तर यात फोटो काढण्याचं वेळ काय आहे का जिल्हा परिषद सदस्य त्याने घेऊन फोटो काढू शकत नाही का कुठे जाऊन? ते मागणी करायला गेले होते की लवकरात लवकर तुम्ही अर्ज आमचा पुटअप करा म्हणून आणि कारवाई करा त्या अर्जावर। श्रेय घेण्याचा साहेब सवालच नाही इथे, कारण आमदार महेश बालदी साहेब काम करतात पण कधीच ते श्रेय घेत नाही। नेहमी आम्हाला पण शिकवण असते त्यांची की पहिले काम आपण करायचं, श्रेय आपल्याला अजिबात नको। कारण आमच्या संजय नाईक साहेबांनी ज्या शालेय व्यवस्थापन समितीचे माझे अध्यक्ष आहेत त्यांनी 2022 लाच पत्र दिलं होतं की ही शाळा लवकरात लवकर इमारत बांधून व्हायला पाहिजे। आम्हाला श्रेय घ्यायचं असतं तर आम्ही कधीच पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की आम्ही शाळा बांधतो, पण ग्रामस्थांची भूमिका बामणडोंगरीच्या हीच होती की आपली शाळा लवकर कशी होईल याच्यासाठी जिल्हा परिषद सदस्य ज्या आहेत निकिता खारकर यांना घेऊन त्या काल जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर साहेबांना भेटायला गेल्या होत्या आणि तिथे त्यांनी पत्र दिला की बाबा सिडकोकडून असं पत्राचं आम्हाला हे पुटअप पाहिजे, ते लवकरात लवकर तुमच्यावरून कारवाई झाली पाहिजे। त्याप्रमाणे तिथे शिक्षण अधिकारी दहितुले मॅडम यांच्याशी भेट पण घेतली आम्ही। हे एवढंच आहे, फक्त याच्यात
श्रेय घेण्याचा विषयच नाही. ग्रामस्थांची मागणी आहे म्हणून जिल्हा परिषद सदस्य बामणुंगी शाळेत गेल्या. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामासोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.